आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाचा लुसलुशीत हलवा. तर त्यासाठी काय करायचं, पहिले 1 वाटी गूळ, 1.5 वाटी पाणी टाकून साईडला ठेवायचं आहे. कढई घ्यायची, त्यामध्ये 1 वाटी तूप टाकून घ्यायचं. या 1 वाटी तुपामध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ थोडं थोडं करून भाजून घ्यायचं. एकदाच नाही टाकायचं, गुठळ्या व्हायची शक्यता असते, म्हणून थोडं थोडं करून भाजायचं. बघू शकता मी आधी 1 वाटी टाकून थोडं थोडं टाकून भाजून घेतल्यानंतर अर्धी वाटी टाकलं आणि याला छान मिक्स करत राहायचं. गॅसची फ्लेम इथे कमीच ठेवायची. आणि आता जे मी गूळ आणि पाणी ठेवलं होतं त्याला गरम करायला ठेवायचं आणि इकडे साईडला ह्याला पण मिक्स करत राहायचं, गव्हाच्या पिठाला, आणि याला पण मिक्स करत राहायचं. तर इथं गुळाचा पाणी बनवून घेतलं मी, तर ते गॅस बंद केला आणि इथे आता मी थोडीशी इलायची आणि ड्रायफ्रूट टाकून घेतले. परत मिक्स करायचं. गव्हाच्या पिठाचा छान रंग चेंज होईपर्यंत याला मिक्स करत राहायचं. छान सुगंध सुटलेला आहे आता आणि रंग पण चेंज झालेला आहे. तर इथे आता हे पीठ या तुपामध्ये भाजलेलं आहे. आता याच्यामध्ये हे गुळाचं पाणी चाळणीने थोडं थोडं करून टाकायचं. हे पाणी पण एकदाच नाही टाकायचं, अर्धं अर्धं करून टाकायचं आणि छान मिक्स करायचं. बघू शकता किती छान झालेला आहे गव्हाच्या पिठाचा हलवा. तर हा हलवा पौष्टिक असतो. आता ही फुल रेसिपी बघायची असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणाच्या आयकॉनवर प्रेस करा. यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन बघा. आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका.